हरे कृष्ण. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, अध्याय 5. अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. आपण 16व्या श्लोकाचं तात्पर्य 10व्या ओळीपासून पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. जर जीव हा परमेश्वर असेल तर तो अज्ञानाने मोहित कसा होऊ शकतो? अनेकदा आपण वेगवेगळी लोक बघतो, त्यात अनेक सारी लोक मायावादी असतात. तर ते काय आहेत मायावादी लोक? काय म्हणतात, त्यांचे विचार काय आहेत? ते म्हणतात की जीव आहे ना, जो हे आपण सगळे जीव आहोत. आणि आपण आधी कोण होतो? आपण आधी स्वतः भगवान होतो. पण या जीवाला या भौतिक जगतात मायेने पकडलं आणि बद्ध केलं, आणि म्हणून हा जीव आहे तो विसरून गेलाय की मी भगवान आहे. आता हा जीव आहे तो थोडा काळ ध्यान करेल, काही काळ, आणि मग त्याला कळेल की मी भगवान आहे. तर असे हे मायावादी लोक आहेत, ते म्हणतात. मायावादी लोकांचं म्हणणं काय असतं? जे संन्यासी, एक मायावादी संन्यासी दुसऱ्या मायावादी संन्यासाला भेटतो तेव्हा ते काय म्हणतात? नमो नारायणा, नमो नारायणा. म्हणजे तू भगवान, मी भगवान, असं म्हणणं त्या मायावादी लोकांचं असतं. पण वैष्णव आचार्य समजवतात की भगवंत कसे आहेत? शक्तिशाली आहेत. आणि हे जसं मायावादी लोक म्हणतात की मायेने भगवंतांना पकडलं, तर हे शक्यच नाही. कारण माया काय आहे? भगवंतांची शक्ती आहे. जर भगवंत मायेद्वारे पकडले जात आहेत, बद्ध केले जात आहेत, असं मायावाद्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच काय? माया ही भगवंतांना बद्ध करते. तर भगवंत तर सर्व शक्तिमान आहेत, तर त्यांनी जर भगवंतांना बद्ध करून ठेवलं, तर मग माया ही बद्ध अवस्थेतील जीवांना कशी काय स्वतःच्या बंधनातून सोडवेल कधी? माया इतकी शक्तिशाली आहे की जर ती सर्व शक्तिमान भगवंतांनाही बद्ध करू शकते, तर मग जीवांना ती कशी काय सोडवेल, म्हणजे सोडेल? तर असा प्रश्न हे वैष्णव भक्त आहेत ते आपल्या समोर मांडतायत. कारण मायावादी लोक आहेत ते आपल्या मनाच्या कल्पनानुसार, इच्छानुसार काहीतरी सांगतात, पण त्याला काही वैदिक शास्त्राचा आधार नाहीये. आणि म्हणून इथे प्रभुपाद समजवतायत की जर जीव परमेश्वर आहे असं मानलं, तर मग जीव अज्ञानाने मोहित कसा होऊ शकतो? होऊ शकत नाही. माया कोण आहे? भगवान श्रीकृष्णांची दासी आहे, भगवंतांची भौतिक शक्ती आहे. आणि अशी माया देवी आहे ती भगवंतांच्या आदेशानुसार कार्य करते. अशी ही भगवंतांची दासी असलेली माया शक्ती आहे, भौतिक शक्ती आहे. ती भगवंतांना कधीच मोहित करू शकत नाही आणि भगवंतांना ती नियंत्रित पण करू शकत नाही. तर आपल्याला हे पुढे श्लोक येणार आहेत. प्रवचनात प्रभुपाद हे समजवतायत श्लोक 7.14. तर 7.14 श्लोक आपण काढून वाचूया. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात की 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे. दुस्तर आहे म्हणजेच कठीण आहे. परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. तर या श्लोकाद्वारे आपण जाणू शकतो की भगवंतांची ही मायादेवी आहे ती शक्ती आहे. आणखीन प्रभुपाद प्रवचनात 9.10 या श्लोकाचा उल्लेख करतात. तर 9.10 हा श्लोक आपण काढूया. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देताना म्हणत आहेत, मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतु नानेन कौंतेय जगत विपरिवर्तते. हे कौंतेया, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चर
अचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. तर अशी ही आहे ती, भगवंत म्हणतात या भौतिक शक्तीबद्दल, भौतिक प्रकृतीबद्दल म्हणतात, मया अध्यक्षण, माझ्या अध्यक्षतेखाली ही भौतिक शक्ती आहे, माया आहे, ती कार्य करते. आणि त्यामुळे हा जो मुद्दा आहे की जीव हा परमेश्वर आहे, हा अतिशय चुकीचा आहे. पुढे वाचते आहे, भगवंत अज्ञानाने मोहग्रस्त होतात काय? जर तसे असेल तर अज्ञान किंवा सैतान भगवंतांपेक्षाही श्रेष्ठ असले पाहिजे. तर जी लोक म्हणतायत की भगवंत अज्ञानाने मोहित होत आहेत, तर मग ते भगवंतांचा सर्व शक्तिमान गुणच मानत नाहीयेत. पण भगवंत काय आहेत? सगळ्यांचे स्वामी आहेत. भगवंतांनीच हे सगळं भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत निर्माण केलं आहे. सगळ्यांना सगळं काही पुरवणारे भगवंत आहेत. आणि त्यामुळे आणि भगवंतांच्या अनेक साऱ्या शक्ती आहेत. असे भगवंत सर्व शक्तिमान आहेत आणि ते कधीच या मायेच्या मुळे मोहित होत नाहीत, मोहग्रस्त होत नाहीत, भ्रमित होत नाहीत. पुढे वाचते, वास्तविक ज्ञानाची प्राप्ती परिपूर्ण कृष्ण भावना भावित मनुष्याकडून होऊ शकते. म्हणून मनुष्याने असा प्रमाणित आध्यात्मिक गुरु शोधला पाहिजे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेचे ज्ञान जाणून घेतले पाहिजे. कारण ज्याप्रमाणे सूर्य अंधकार दूर करतो, त्याप्रमाणे कृष्ण भावना निश्चितपणे सर्व ज्ञान दूर करते. तर इथे दिलं आहे प्रमाणित आध्यात्मिक गुरु. तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु म्हणजे काय? स्वतः असे गुरु आहेत ज्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून आपल्या गुरूंकडून ज्ञान प्राप्त केलं आहे. आणि नुसतं ज्ञान प्राप्त करून बसून राहिलेत का? नाही, त्यांनी स्वतःच जीवनभर भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत ते मग्न राहिले आहेत. त्यांनी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनानुसार वैदिक शास्त्राचा अभ्यास केला आहे आणि जे कृष्ण तत्व आहे, कृष्ण विज्ञान आहे, भगवंतांविषयीचं सगळं ज्ञान आहे, ते त्यांनी अभ्यास केला आहे, अध्ययन केलेलं आहे. आणि असे हे जे अधिकृत गुरु आहेत, प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत, ते आचार्य असतात. आचार्य म्हणजे काय? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, किंवा इंग्रजीत म्हणतात वॉक युअर टॉक. म्हणजे जे काही बोलत आहेत तसंच ते वागत आहेत. ते इतरांना म्हणतायत की भगवंतांची भक्ती करा, तर ते सुद्धा भगवंतांची भक्ती करत आहेत. आणि स्वतः अतिशय सुरेखरित्या हे अधिकृत गुरु, प्रमाणित गुरु स्वतःही भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतात आणि इतरांनाही सगळं आध्यात्मिक ज्ञान शिकवतायत, वैदिक शास्त्र शिकवतायत आणि कशी भक्ती करायची हे सांगतायत. तर असे हे भक्ती करणारे प्रमाणित अधिकृत गुरु हे भक्ती करून करून त्यांचं जीवन शुद्ध झालं आहे. प्युरिटी इज द फोर्स असं म्हटलं जातं. तर पवित्रता ही शक्ती आहे. तर भक्तिमय आचरणाने त्यांचं जीवन, त्यांची वाणी, त्यांचं बोलणं, त्यांची कार्य सगळी शुद्ध झालेली आहेत. आणि अशा गुरूंच्या आज्ञेनुसार जर कोणी वागतोय आणि तशा रीतीने जीवन जगतो आहे, तर तोही निश्चितच शुद्ध होणार आहे. तर असे जे गुरु आहेत त्यांच्याबद्दल इथे काय म्हटलं आहे की त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेचे ज्ञान जाणून घेतले पाहिजे. आणि तुलना जी दुसऱ्या ओळीत आपण वाचली, तेशाम आदित्यवत, तर तिथे त्याबद्दल प्रभुपाद इथे म्हणतात, ज्याप्रमाणे सूर्य अंधकार दूर करतो, त्याप्रमाणे कृष्ण भावना निश्चितपणे सर्व अज्ञान दूर करते. तर जेव्हा असे गुरु आपल्या जीवनात येतात, तेव्हा काय होतं, जसं सूर्य अंधकार दूर करतो, तसंच गुरु जीवनात आल्यामुळे आणि गुरूंच्या मार्गदर्शनानुसार कार्य केल्यामुळे मनुष्याचं जीवन उजळून निघतं आणि त्याच्या जीवनातलं सगळं अज्ञान आहे ते दूर होतं. पुढे वाचते आहे, आपण शरीर नाही
व शरीराच्या अतीत आहोत. अतीत म्हणजे पलीकडचे आहोत याचे पूर्ण ज्ञान जरी मनुष्याला असले तरी कदाचित त्याला आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद करता येत नाही. तर बरेचदा असं बघितलं जातं की लोक म्हणतात, हो हो मला माहिती आहे, मी आत्मा आहे, हृदयामध्ये परमात्मा आहे असं म्हणतात ते. पण त्यांना आत्मा आणि परमात्म्याचा भेद करता येत नाही. म्हणजे ते काय म्हणतात, आत्मा परमात्मा एकच आहे असं ते म्हणतात. म्हणजे त्यांचं हे अज्ञान आहे. परमात्मा म्हणजे भगवंत आहेत. भगवंत कृपाळू होऊन प्रत्येकाच्या शरीरात असे मार्गदर्शक म्हणून, हितचिंतक म्हणून आहेत, ह्याचं त्यांना ज्ञान नाहीये. आणि परमात्मा हा सर्व शक्तिशाली आहे ह्याचं पण त्यांना ज्ञान नाहीये. तर असे लोक काय म्हणतात, आत्मा आहे तो एक दिवशी परमात्मा बनणार आहे असंही म्हणतात. आणि म्हणून म्हटलंय की जरी ते म्हणतायत लोक की मी शरीर नाहीये, मी या शरीराच्या पलीकडचा आहे, मी आत्मा आहे, मी आध्यात्मिक आहे असं जरी म्हणतायत, तरी आत्मा आणि परमात्म्याचा जो फरक आहे तो ते नीटपणे पूर्णपणे जाणत नाही. पुढे वाचते, तरीही जर त्याने परिपूर्ण प्रमाणित कृष्ण भावना भावित आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेण्याची काळजी घेतली तर तो सर्व गोष्टी योग्य प्रकारे जाणू शकतो. असा अज्ञानी व्यक्ती आहे तो काय आहे, जरी अज्ञानात आहे पण गुरूंकडून सगळं ज्ञान घेतलं तर मग काय आहे, तो सर्व गोष्टी नीटपणे जाणून घेईल. तर नीटपणे जाणून घेईल म्हणजे काय, तो जाणेल की मी आध्यात्मिक आहे, मी भगवंतांचा अंश आहे, मी आत्मा आहे. हा, आणि भगवंत कसे आहेत, भगवंत हितचिंतक आहेत आणि त्यामुळे प्रत्येक जीवाने धारण केलेल्या शरीरामध्ये, हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपात राहतात. आणि हे परमात्मा आहेत ते सर्वांप्रती समभाव ठेवत आहेत, सम आहेत, ते कधीच कोणाशी भेदभाव करत नाहीत. तर या सगळ्या गोष्टींच्या, हे बघा इथे दिलंय ना, तो सर्व गोष्टी योग्य प्रकारे जाणू शकतो. तर गुरूंकडून हा शिष्य आहे तो सगळं काही हे ज्ञान प्राप्त करू शकतो. पुढे वाचते आहे, जेव्हा मनुष्य प्रत्यक्षपणे भगवंतांच्या प्रतिनिधीला भेटतो तेव्हाच त्याला म्हणजे त्या मनुष्याला भगवंत आणि आपला भगवंतांशी असणारा संबंध याचे ज्ञान होऊ शकते. तर जेव्हा काय आहे, गुरूंच्या तो सानिध्यात येतो आहे आणि गुरूंकडून शिकतो आहे, तेव्हाच तो काय आहे, गुरूंच्या आज्ञेनुसार वागतोय. तर त्याला हळूहळू हळूहळू हे सगळं ज्ञान आहे, भगवंत कोण आहेत, मी कोण आहे, माझा आणि भगवंतांचा संबंध काय आहे ते सगळं समजू शकतं. पुढे दिलाय, भगवंतांच्या प्रतिनिधीला जरी भगवंतांप्रमाणेच आदर दिला जात असला तरी तो स्वतः कोण, जो प्रतिनिधी आहे, कोण प्रतिनिधी, भगवंतांचा प्रतिनिधी आध्यात्मिक गुरु. तर इथे दिल्या बघा, जरी भगवंतांप्रमाणेच आदर दिला असला, कोणाला, भगवंतांच्या प्रतिनिधीला, म्हणजेच भगवंतांची भक्ती करणारे हे जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांना जरी शिष्यगण भगवंतांप्रमाणेच आदर देत आहेत, तरी तो स्वतः म्हणजे जो अधिकृत आध्यात्मिक गुरु आहे तो स्वतःला भगवंत असल्याचा दावा कधीच करीत नाही, कारण त्याला भगवंतांचे ज्ञान असते. तर आपण एक जाणलं की असे हे आध्यात्मिक गुरु आहेत, त्यांनी स्वतःच्या आध्यात्मिक गुरूंकडून सगळं कृष्ण भक्तीचं ज्ञान प्राप्त केलं आहे, शिकले आहेत भक्ती कशी करायची, भक्ती जीवनभर करता आहेत, भगवंतांचा प्रचार सगळ्यांना करता आहेत. त्यामुळे हे असे जे अधिकृत आध्यात्मिक गुरु आहेत ते भगवंतांना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून त्यांना भगवंतांचे प्रतिनिधी म्हटलं जातं. आणि प्रतिनिधी म्हणजे काय, रिप्रेझेंटेटिव्ह. जसं आता बघा, आता अमेरिकेमध्ये काहीतरी मोठा कार्यक्रम आहे आणि भारताच्या पंतप्रधानांना आमंत्रण आलेलं आहे. पण त्याच वेळी समजा भारतात एका ठिकाणी काहीतरी भूकंप झाला आहे आणि पंतप्रधान त्या कार्यामध्ये गुंतलेले आहेत, तर मग पंतप्रधान ह्या अमेरिकेच्या कार्यक्रमाला जाऊ शकत नाहीयेत. पण राजदूत, एका राजदूताला
भारताच्या पंतप्रधानाचा प्रतिनिधी म्हणून तिथे पाठवलं जातं. जेव्हा त्या कार्यक्रमात, अमेरिकेतील कार्यक्रमात आपला भारताचा राजदूत गेला आहे, कोणाचं प्रतिनिधित्व करतोय तो? पंतप्रधानाचं. तेव्हा त्याला पंतप्रधानाप्रमाणेच आदर दिला जातो. तर हाच मुद्दा इथे प्रभुपाद समजवतायत की गुरूंना भगवंतांप्रमाणे आदर दिला पाहिजे. का? कारण गुरु आहेत जे आपल्या शिष्याला भगवंतांशी आपलं काय नातं आहे ते समजवतायत आणि शिष्याला मदत करत आहेत कशी भगवत प्राप्ती करावी, कसं भगवंतांशी पुन्हा जोडलं जावं. तर असा भगवंतांचा प्रतिनिधी आहे तो. काय आहे? त्याला सर्व शिष्य भगवंतांप्रमाणे आदर देतात. मात्र स्वतः गुरु आहेत ते जाणतात की भगवंत सर्व शक्तिमान आहेत, त्या भगवंतांचा मी एक तुच्छ सेवक आहे. भगवंतांची भक्ती करणं आणि इतरांना भगवंतांच्या भक्तीचा प्रचार करणं हेच कार्य मला करायचं आहे. असा हा जो गुरु आहे तो स्वतःला कधीच भगवंत मानत नाही. एवढं आपल्याला कळलं. आता पुढे जाऊया. मनुष्याने जीव आणि भगवंत यांच्यातील भेद जाणला पाहिजे. तर काय जाणलं पाहिजे? जीव म्हणजे काय, जीवात्मा म्हणजे काय, भगवंत म्हणजे काय, सगळं त्यांनी नीट जाणलं पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात 2.12 मध्ये सांगतात की प्रत्येक जीवाला तसेच भगवंतांनाही स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. वर्तमान काळी त्यांना वैयक्तिक अस्तित्व आहे आणि मुक्तीनंतरही भविष्य काळात त्यांना स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. तर 2.12 या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला नीटपणे समजावून सांगत आहेत की जीवात्मा आहे तोही कायम राहणार आहे आणि परमात्मा आहेत, भगवंत आहेत, तेही कायम राहणार आहेत. दोघांनाही स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व आहे. असं नाहीये की आत्मा हा नष्ट होणार आहे. अनेक लोक म्हणतात की आत्मा परमात्मा में विलीन हो गई, तर असं काही नाहीये. तर यासाठी उदाहरण दिलं जातं की आता बघा, आता पावसाळा आहे तर सुंदर सगळी झाडं आहेत, ती स्वच्छ पानं झालीत, हिरवेगार डवरलेले असे वृक्ष दिसत आहेत आणि एखादा हिरवागार पोपट त्या झाडामध्ये शिरला आहे पानांमध्ये, तर आपल्याला तो बाहेरून दिसतही नाही. पण त्याचा अर्थ असा आहे की असं आहे का की पोपटाचं अस्तित्व आता नष्ट झालंय आणि पोपट हा झाडात विलीन झाला आहे? नाही. थोड्या वेळाने तोच पोपट त्या झाडातून बाहेर येतो. तसंच हा जो आत्मा आहे तो कधीच भगवंतांमध्ये विलीन होत नाही. आत्म्याला स्वतःचं वैयक्तिक अस्तित्व आहे. आत्मा जेव्हा या भौतिक जगतात आहे तेव्हाही त्याला स्वतःचं अस्तित्व आहे आणि आत्मा जेव्हा हे जगत सोडून आध्यात्मिक जगतात जातो आहे तेव्हाही तो त्याचं स्वतंत्र व्यक्तित्व आहे, तो आत्मा आहे आणि भगवंत आहेत ते वेगळं त्यांचं अस्तित्व आहे. तर प्रभुपाद इथे समजवतायत या 2.12 या श्लोकाचा आधार घेऊन की भगवंतांनी आधीच हे ज्ञान दिलेलं आहे अर्जुनाला की जीवाला आणि भगवंतांना स्वतःचं वैयक्तिक अस्तित्व असतं. तर आपण एक जाणायचंय की जीव आहे तो कसा आहे? सूक्ष्म आहे आणि परमात्मा भगवंत कसे आहेत? विभू आहेत, प्रचंड आहेत. तर जीव आहे म्हणजे जीवात्मा हा कधीच परमात्मा बनू शकत नाही आणि परमात्म्यात विलीन होऊन स्वतःचं अस्तित्वही गमावत नाही. एवढं आपल्याला कळलं. आता पुढे वाचते. रात्रीच्या अंधारामुळे आपण सर्व वस्तू एकच असल्याप्रमाणे पाहतो. तर अंधार आहे, काही समजत नाही काय कुठे ठेवलंय, त्यामुळे काय सगळ्या वस्तू अंधारात एकच वाटतात. पण जेव्हा दिवसा सूर्योदय होतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचे वास्तविक स्वरूप पाहतो. आध्यात्मिक जीवनामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वरूप जाणणे म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे. तर जसं सूर्य आल्यावर सर्व गोष्टी स्पष्ट होतात
तसंच आध्यात्मिक जीवनात आपण आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञान घेतो तेव्हा जीवात्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, जीव आणि परमात्मा यांमधलं नातं काय, जीवात्मा हा भगवंतांचा नित्य दास आहे, तो कायम दासच राहणार आहे आणि भगवंत सगळ्यांचे स्वामी आहेत, ते स्वामीच राहणार आहेत आणि जीवात्म्याने भगवंतांची सेवा करणं हे जीवात्म्याचं कर्तव्य आहे आणि जेव्हा जीवात्मा अशी भगवंतांची भक्ती करेल तेव्हाच तो भगवंतांकडे पुन्हा परत जाऊ शकेल, या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातनं मुक्त होऊ शकेल. या जगतात जेव्हा जीव भौतिक शरीर धारण करतोय आणि भ्रमित होतो आहे मायाशक्तीमुळे, स्वतःला शरीर मानतो आहे, हे सगळं अज्ञान आहे. पण आध्यात्मिक गुरु जेव्हा जीवनात येत आहेत, भक्त जेव्हा जीवनात येत आहेत, तेव्हा त्याला ज्ञान प्राप्त होऊन तो सगळं हे ज्ञान जीवाचं, जीवात्मा वेगळा आहे, परमात्मा वेगळा आहे, हे ज्ञान जाणणं. मग परमात्मा आहेत हे काय, सगळ्यांप्रती समभाव ठेवतात भगवंत, कोणाही प्रती भेदभाव करत नाहीयेत भगवंत, कोणाचाही द्वेष करत नाहीयेत. हे सगळं ज्ञान प्राप्त करणं हे कुठे होतं, आध्यात्मिक जीवनात होतं. आणि असं जेव्हा आध्यात्मिक जीवनात येऊन हे ज्ञान प्राप्त होतं तेव्हा सगळं अज्ञान जीवाचं आहे ते नष्ट होतं. जसा सूर्य वस्तू प्रकाशित करतो तसंच हे ज्ञान आहे ते या जगतातल्या सर्व गोष्टी प्रकाशित करतो. त्याच्या मनात मग कोणतेच किंतु परंतु राहत नाही, अज्ञान सगळं नष्ट होऊन जातं. तर आपला हा 16वा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरि बोल.